इतका मोठा फरक. 104 वर्षापर्यंत तिला तानाही म्हटलं गेलं, लहान म्हटलं गेलं, परंतु मोठ्याईसारखी ती 104 वर्ष जगली. खरं तर माता आणि माती या दोन गोष्टी जीवनातल्या अविभाज्य घटक. एकदा जन्माला जो येतो तो माईच्या उदरातून येतो, आईच्या उदरातून येतो. आईचं आणि आपलं नातं हे जगाच्या नात्यापेक्षा 9 महिने आणि 9 दिवस हे जास्त असतं. कारण त्या आईला ची जाणीव होते की आपण आपल्या उदरातून एका मुलाला जन्म देणार आहोत. पण तो मुलगा जर संस्कारी निघाला तर आई माता अशी 104 वर्ष जगू शकते. पण त्याच्यावर जर संस्कारच नसेल तर त्या आईला त्या मातेच्या उदरातून निघालेल्या मुलाचा काहीही उपयोग होत नाही. आज ही माता 104 वर्ष जगली, याचाच अर्थ की त्यांनी जे मुलाला जन्म दिला त्या मुलावर संस्कार चांगले होते, सुनांवर संस्कार चांगले होते, नातवांवर संस्कार चांगले होते. अशाच ह्या संस्कारक्षम घराण्यातून या आई आज निघून गेल्या. त्यांचं